आज ललिता पंचमी, नवरात्राचा 5वा दिवस. तर त्या देवीला प्रार्थना करूया आणि आजच्या 1409 पासून ओव्या पाहणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिता. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आज आधी आपण हे म्हणूया, श्री सुक्त म्हणूया. किती लोक आलेत म्हटलं? ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां, चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो आवह. ताम आवह जातवेदो, लक्ष्मीं नपगामिनीं, यस्यां हिरण्यं विन्देयं, गामश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वां रथमध्यां, हस्तिनादप्रबोधिनीं, श्रियं देवीमुपह्वये. श्रीर्मा देवी जुषतां, कांसोस्मितां हिरण्यप्राकारां, आर्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं, पद्मे स्थितां पद्मवर्णां, तामिहोपह्वये श्रियं. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं, श्रियं लोके देवजुष्टामुदारां, तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये. अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे, आदित्यवर्णे तपसोऽधिजातो, वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः, तस्य फलानि तपसानुदन्तु. मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः, उपैतुमान् देवसख कीर्तिश्च मणिना सह. प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन्, कीर्तिमृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्. अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीं, ईश्वरीं सर्वभूतानां, तामिहोपह्वये श्रियं. मनसः काममाकूतिं, वाचः सत्यमशीमहि. पशूनां रूपमन्नस्य, मयि श्रीः श्रयतां यशः. कर्दमेन प्रजाभूता, मयि सम्भव कर्दम. श्रियं वासय मे कुले, मातरं पद्ममालिनीं. अपसृजन्तु स्निग्धानि, चिक्लीतवस मे गृहे. निचदेवीं मातरं, श्रियं वासय मे कुले. आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं, पिङ्गलां पद्ममालिनीं. चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो आवह. आर्द्रां यः करिणीं यष्टिं, सुवर्णां हेममालिनीं. सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो आवह. ताम आवह जातवेदो, लक्ष्मीमनपगामिनीं. यस्यां हिरण्यं प्रभूतं, गावो दास्योश्वान्, विन्देयं पुरुषानहम्. आज ललिता पंचमी आहे आणि शिवतत्वाची अद्वितीय अर्धांगिनी म्हणजे श्री ललिता अर्थात भवानी. आणि या ललिता भवानीची प्रातःकालीन स्तुती ज्या स्तोत्रात केलेली आहे ते आपण म्हणणार आहोत.
ललिता देवीच्या मुखकमलाचं स्मरण, देवीच्या दोन्ही हातांचं पूजन या स्तोत्रात सांगितलं आहे. आणि ही ललिता भवानी विश्वस्य सृष्टी विलय स्थिती हेतू भूता, म्हणजे विश्वाची सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारण आहे. आणि ही विश्वेश्वरी देखील आहे. तेव्हा ललिता देवींच्या स्मरणानं विद्या, संपत्ती, विमल सौख्य आणि अनंत कीर्ती ही आपल्याला प्राप्त होतात. म्हणून आपण प्रार्थना करूया. शंकराचार्य रचित हे स्तोत्र आहे. प्रातस्मरामि ललिता वदनारविन्दं बिंबाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ्यं मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशं प्रातर्भजामि ललिता भुजकल्पवल्लीं रक्ताङ्गुलीय लसदङ्गुलिपल्लवाढ्यां माणिक्यहेमवलयाङ्गदशोभमानां पुण्ड्रेक्षुचापकुसुमेषु स्मृणीर्दधानां प्रातर्नमामि ललिता चरणारविन्दं भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतं पद्मासनादिसुरनायकपूजनीयं पद्माङ्कुशध्वजसुदर्शलाञ्छनाढ्यं प्रातस्तु वै परशिवं ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्यां विश्वस्य सृष्टिविलयस्थितिहेतुभूतां विद्येश्वरी निगमवाङ्मनसातिदूरात् प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरीश्वरीति यश्लोकपञ्चकमिदं ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिं विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिं विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिं. चला या देवीला, देवतेला प्रार्थना करूया. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती. पुन्हा परवा आपण शारदेचंही स्तवन करणार आहोत. आता आपण 1409 पर्यंत ओव्या घेतलेल्या होत्या. तुम्हाला परवा एक सांगायची राहिले, सांगितलं होतं होते की वरदानंद भारतींनी सुद्धा अनुवाद ज्ञानेश्वरी म्हणून ग्रंथ फार सुंदर रचलेला आहे. आणि ते रोज उघडून ठेवते की आपल्याला 2-4 ओव्या तरी त्यातल्या ऐकवाव्यात. कारण आता हा शेवट आपलं शेवटाकडे चाललेलो आहोत. तर आजच्या बघूया ओव्यांपासून, जर जमलं तर शोधूयात त्या. आता जो श्लोक चाललेला होता आपला त्याच्यावर ह्या ओव्या बऱ्याच आहेत. पण भगवंतांनी सांगितलं होतं, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर तू काही शोक करू नकोस, मी तुला या सर्व पापांपासून मुक्त करीन असं भगवंत सांगतायत. आणि 9वी ओवी परत एकदा बघूया. तैसे अद्वयत्वे मज शरणरी घालिया तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना. काय सांगतात ज्ञानदेव की अद्वयपणे मज, तू मला अद्वयपणानं म्हणजे अभेदानं शरण रिघालिया तुझं, तू शरण आला, रिघालिया म्हणजे आल्यावर, शरण आल्यावर तुझं धर्माधर्म हे सहज लागतील ना. तुझा हा शब्द पुढच्या शब्दाशी जोडून घ्यायचा आहे. तुझं म्हणजे तुला हे धर्माधर्म स्वाभाविकपणे किंवा सहज स्पर्श करणार नाहीत. एकदा अभेद झाला, अद्वय रूप आलं, अद्वयपणा तुझ्याकडे आला किंवा अद्वयपणानं तू मला शरण आलास की तुला हे काहीही कुठलंच पाप लागणार नाही. इथपर्यंत आपल्या ओव्या झालेल्या होत्या. आता 10वी ओवी सुरू, 1410 पासून सुरू करतोय. आपल्यात कोणी नव्यानं उपस्थित झालेले असतील तर त्यांचं आपण स्वागत करूया. अर्जुना काय दिन करू देखता आहे अंधारू की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू. आता नेहमी
सूर्य चंद्र ही उदाहरणं तर ज्ञानदेवांना फार आवडतात. म्हणून ते म्हणतात की दिन करू देखत आहे अंधारू. काय देखत आहे अंधारू? की प्रबोधी होय गोचरू स्वप्नभ्रमू. 2 उदाहरणं दिली की सूर्याला कधी अंधाराचं दर्शन होतं का? हो नाही. किंवा जो गाढ झोपेतून गाढ निद्रेतून जागा झालेला आहे तर त्याला पुन्हा ते स्वप्न कधी अनुभवता येतं का? प्रबोधी होय गोचरू. गोचरू म्हणजे आपल्या दृष्टीला दिसणं. स्वप्नभ्रमू स्वप्नाचा भ्रम जागा झाल्यावर कधी आपल्याला दिसतं का? हो नाही दिसत. तसं सूर्याला कधी अंधाराची माहितीच नाही. अंधार म्हणजे काय हे सूर्याच्या स्वप्नातच नाही आहे, कल्पनेतही नाही आहे. तैसे मजसी एकवटले या मी सर्व रूप वाचून या आन काही उरावया कारण असे. त्याप्रमाणे माझ्याशी तू पूर्णपणे एकरूप झालास की हे जे माझं ब्रह्मांड व्यापी स्वरूप आहे त्या माझ्याशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहायला कारण असतं का? म्हणजे फक्त मी माझ्याशी एकरूप झाल्यावर तुला दुसरं कुठलंच कारण नाही. आता आपण कसे म्हणतो, अहो मी ना फक्त या माझ्या नातवासाठी जगते, कुणी म्हणतं मी माझ्या मुलासाठी जगते, कुणी म्हणतं, एखादी म्हणते की मी माझ्या नवऱ्यासाठी जगते, नवरा म्हणतो मी माझ्या बायकोसाठी जगतो, किंवा अजून काही. कुणी म्हणतं मला ही नोकरीतला हा महत्त्वाचा माझी जबाबदारीची गोष्ट आहे म्हणून ती पूर्ण करण्यासाठी मी जगतो. म्हणजे आपल्याला हे दृश्य संसारातले सगळे हे दिसत असतात, व्यवहार दिसत असतात. पण एकदा भगवंताशी पूर्णपणे एकरूप झालं आणि त्याचं हे ब्रह्मांड व्यापी स्वरूप आपल्याला समजलं की दुसरं काहीच आठवणार नाही. कुणी म्हणणार नाही की माझं ते अमकं राहिलंय, माझ्या अमक्याच्या लग्नाला जायचं राहिलंय, अमक्याची जबाबदारी राहिली, ही काही उरणारच नाही. आणि ती जरी करत असलं तरी फक्त परब्रह्म परमेश्वर आपल्या डोळ्यासमोर सतत दिसत असणार आहे. म्हणून गोचर, गो म्हणजे इंद्रिय आणि त्याला दिसणार ते गोचर असं म्हणलं जातं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे बघा की तैसे मजसी एकवटलिया मी सर्व रूप वाचून या आन काही उरावया कारण आहे. आन म्हणजे अन्य, त्याला दुसरं कुठलं कारणच नाही आहे. म्हणून तयाचे काही चिंतीना आपुल्या ठावी तुझे पाप पुण्य पाही मीची होऊनी. म्हणून जो कोणी माझ्याशी एकरूप झालेला आहे तर त्याला आता पाप पुण्य हे सगळं मीच होणार आहे. पाप पुण्याचा मनात विचार अणूसुद्धा नकोस आणि भेदभावाचा विचारसुद्धा मुळीच करू नकोस. पुन्हा पुन्हा त्याला सांगतात की जो असा भेदाभेदच्या पलीकडे गेलेला आहे ना, आपण हरिपाठात पाहिले भेदाभेद कर्म अमंगळ, तर भेद अभेद मानणं हे अमंगल कर्म आहे. म्हणून आता इथं सांगतायत की ते तू काही मनात सुद्धा आणू नकोस. मी सर्व रूप वाचून या आन काही उरावया कारण, तर दुसरं कुठलं कारण तर तुला नाहीच आहे. म्हणून तयाचे काही चिंतीना पुले ठाई तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. आता तुझं जे काही पाप असेल, तुझं काही पुण्य असेल, त्याचा विचार तू अजिबात करू नकोस, कारण ते पाप पुण्य मीच होणार आहे हे तू लक्षात ठेव. म्हणजे भगवंताच्या ठिकाणीच सगळं आहे, त्यामुळे आता दुसरा मनात विचारच आणायचा नाही. तुझे पापुण्य पाही मीची होईन तेथ सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे ते माझा बोधी वायाणे होऊन जाईल. आता ही जी सगळी आपली बंधनं आहेत, बंधनाचं लक्षण जे आहे त्या बंधनाचं लक्षण आहे पाप. आणि त्याचं लक्षण काय तर ते माझ्यापासून भिन्नपणानं राहतं. पाप असलं की भिन्नपणा आलाच, किंवा भिन्नपणा आहे म्हणून पाप आलंच. पण एकदा माझ्याशी आत्मबोध झाला किंवा माझा आत्मबोध झाला की ते पाप नाश पावतं. आणि पापाला तू मद्रूप झाल्यामुळं वेगळं अस्तित्व उरतच नाही.
काहीच उरत नाही आता. पाप नाही, पुण्य नाही, सगळं एकरूप झालेलं आहे, भगवंत रूप झालेलं आहे. म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा सांगतायत, तेथ सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे. पाप म्हणजे ही काय म्हणू आपण, वाईट विचार, अप्रवृत्ती, अपप्रवृत्ती, आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं दिसतं. पण एकदा का हे सगळं लक्षण संपलं की पाप उरणार नाहीये. फक्त माझ्या ठिकाणीच तू एकरूप राहणार आहेस. ते माझा बोधिवायाने होऊन जाईशील. आणि त्यामुळं तू एकदा आत्मबोध झाला की माझ्या मद्रूप झाल्यामुळं तुला वेगळं अस्तित्व उरणारच नाही. वेगळा काहीच राहणार नाहीस तू. तू मी एकच झालो. नेहमीचं उदाहरण देत आहेत पुन्हा. जळी पडिली या लवणा, सर्व ही जळ होय विचक्षणा, तुझं मी अनन्य शरणा होईन तैसा. किती वेळा उदाहरण आले बघा हे. आणि हेच छांदोग्यातही सांगितलेलं आहे, उपनिषदातही सांगितलेलं आहे की अरे, मीठ एवढंसा कण जरी पाण्यात पडलं की ते जळच मीठ होऊन जातं. मिठाला वेगळं अस्तित्व राहत नाही. त्याप्रमाणे तू मला अनन्य भावानं मिळालास, येऊन मिळालास की आपोआपच मद्रूप होऊन जाशील. तुझा म्हणजे मी रक्षण करता असा तुझाच होईल. तुझं रक्षण करीन. तू काही काळजी करू नकोस. आता तुला सगळं माझ्यावर सोपवतो. खूप छान सांगितलंय. तुझं मी अनन्य शरणा होईन तैसा. एकदा तू माझा झालायस की मी तुझं रक्षण करणार. तुला आता काळजी कुठली उरणारच नाहीये. म्हणून लोक सांगतात बघा, तो आहे आमची काळजी घ्यायला, आता आम्हाला कसलीच काळजी नाही. सहज भगवंतावर किंवा कर्म हेच ईश्वर मानतात ना, आणि सगळं आपलं कर्म ईश्वराला अर्पण करणारे लोक असतात ना. तर मग अशी एक छोटासा किस्सा सहज, म्हणजे हल्ली तसे खूप ठिकाणी येतात, तुम्ही पाहतही असाल, ऐकतही असाल, पण मला तो भावला की एक कलेक्टर झाला आहे मुलगा. वडील लहानपणीच गेलेले होते. आई त्याचा सांभाळ करते, बाहेरची कामं करून आणि शिवणकाम करून पैसा मिळवून आपल्या मुलाला मोठं करते. तर त्यांचे गुरुजी फार चांगले असतात. त्यांचं नावही छान सांगितलं, रवी आहे, हे सूर्यासारखं प्रभाकर गुरुजी असतात. आणि ते एके दिवशी सगळ्या मुलांना म्हणतात की हे बघा बाळांनो, मी तुम्हाला प्रत्येकाला 100 रुपये देणार आहे बघा. त्या काळात 100 रुपये पगारसुद्धा नसायचे, पण माहिती नाही त्यांचा उदारपणा. आणि तुम्ही त्याचं काय काय करणार. तर कोणी म्हणतं मी चॉकलेट घेऊन खाईन, कोणी म्हणतं मी खेळणे आणीन, कोणी म्हणतं मी अमुक आणीन, करमणुकीची साधनं आणीन, काहीतरी वस्तू आणीन. आता हा जो एकटा मुलगा आहे त्याचं अनमोल नाव आहे. तर तो म्हणतो, गुरुजी मी या 100 रुपयातून माझ्या आईला चष्मा घेऊन दे. तर का रे बाबा, चष्मा का घेऊन देणार, तू तुझ्यासाठी काहीतरी घे. नाही म्हणतो, मला माझ्या आईला काम करायला डोळ्याला आता शीण व्हायला लागलेलं आहे. शिवण करते, 4 घरची कामं करते, तर तिची दृष्टी चांगली व्हावी म्हणून मी चष्मा घेऊन देतो. तर म्हणे चष्मा देण्याचं काम तर तुझे वडील करतील. आता तो त्यावेळेला सांगत नाही की मला वडील नाही आहेत. नाही म्हणतो, मी 100 रुपयाचा आईला चष्माच घेऊन देणार. मग ते वडील शिक्षक सांगतात, मी तुला 100 रुपये आणखीन जास्त देतो, ते तू जपून ठेव, आणि तू जेव्हा मोठा होशील, तुला जेव्हा पैसे भरपूर मिळतील तेव्हा ते तू मला आणून दे, परत कर. तर तो घेतो, आईला चष्मा आणतो. सगळं झालं, मोठा झाला तो. आता स्वतःच्या कष्टावर कलेक्टर झाला. आणि आता कलेक्टर झाल्यावर आपल्या गुरुजींना ते पैसे परत करण्यासाठी तो त्या शाळेत गेला. आता ते रिटायर होऊन बरेच वर्ष झालेले आहेत. नवे प्राचार्य म्हणतात की म्हणे आता ते मी रजिस्टर काढून त्यांचा पत्ता देतो. त्यांनी पत्ता दिला, त्या गावी गेला. तिथं गेल्यावर कळलं की ते आता तिथून बदलून मुलाच्या गावी गेले. तिथला पत्ता मिळाला, तिकडं गेले. त्या मुलाच्या घरी गेले तर तो मुलगा म्हणतो, काय काम आहे. तर नाही म्हणे, मला असं असं त्यांनी पैसे दिले होते आणि मला ते त्यांचे पैसे परत करायचे. तर म्हणतो की म्हणे आता ते इथं नाही आहेत, पण मी त्यांचे पैसे, कारण त्याला लोभ सुटतो, किती पैसे देतो हा माहिती नाही, मग आपल्याला पैसे मिळतील म्हणून तो म्हणतो माझ्याकडे द्या, मी देईन. नाही म्हणे, मला त्यांचाच पत्ता सांग, ते जिथं असतील तिथं मी जाऊन देणार. तर त्या मुलानं खरी हकीकत सांगितली की त्यांनी त्यांना 3-4 वर्ष, 4-5 वर्षापासून वृद्धाश्रमात टाकलेलं असतं.
आपल्या वडिलांना, आईचं नसते. आणि म्हणे ते आता म्हणजे त्याला खंत वाटते की आता ते जिवंत तरी आहेत की नाही, कसे आहेत माहिती नाही. मग त्या पत्ता दिला, मग त्या वृद्धाश्रमात जातो. तिथं गेल्यानंतर विचारतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की एवढा मोठा जिल्हाधिकारी आपल्या वृद्धाश्रमाला भेट द्यायला. नाही म्हणे, मला त्या गुरुजींना भेटायचं. तो जातो, तो ते अगदी विकलांग होऊन, अगदी दुर्बल होऊन पडलेले असतात आणि त्यांना ओळखताही येत नाही. म्हणे, मी आलो आहे तुमचा विद्यार्थी. तर म्हणे, कोण? तो म्हणे, तुम्ही मला 100 रुपये दिले होते. म्हणे, तुझं नाव सांग बाळा. मग त्यांनी नाव सांगितलं. मग त्यांची ती स्मृती जागृत झाली आणि म्हणे अगदी ते म्हणजे त्यांची अशक्तच झाली होती, दुर्बल. तर तो त्यांना म्हणतो की आता तुम्ही इथं नाही राहायचं, तुम्हाला ते मी माझ्या घरी घेऊन जाणार, चला म्हणे हे सगळं आवरूया. त्यांनी आवरू लागला, आपल्या गाडीत घातलं त्यांना आणि त्यांच्या घरी घेऊन आला. त्याची बायकोही चांगली असते, सुविद्य असते, पण सुसंस्कृत असते आणि मुलं 2 असतात. सगळे त्यांना व्यवस्थित प्रेमाने वागवतात आणि मग एकदम त्यांची तब्येत वगैरे सुधारते. मग मुलगा येतो भेटायला. मुलाला आपल्याला पश्चाताप होतो की हा कोण आला आहे काय. थोड्या दिवसानंतर तो जातो. तर त्याने असंच पाठवला निरोप की तुमचा मुलगा भेटायला आला आहे. तर ते आतून निरोप देतात की माझा मुलगा मेला म्हणे. असं कसं होईल? मग पुन्हा ते बाहेर, नाही म्हणे आतच असतील, शोधून काढा. मग ते स्वतः बाहेर येतात आणि म्हणतात, ज्या दिवशी तू मला वृद्धाश्रमात घातलंस त्या दिवशी मी तुझ्या दृष्टीनं मेलो आणि तू मला मेलास. आता मी काही तुझ्या परत येणार नाही. तर अशा घटना घडत आहेत. इथं मला एवढ्यासाठी सांगायचं आहे की अशा ज्या काही घटना घडत आहेत, इथं भगवंतावर जर हे असेल, आपली श्रद्धा असेल, आपलं कर्म हे जर आपण भगवंताला अर्पण केलेलं असेल, तर कोण ना कोणतरी भगवंताच्या रूपात, कोणाच्या तरी रूपात आपल्याला मिळतो. तसा तो अनमोल कलेक्टर त्यांना भेटला, प्रभाकरांना. म्हणून तुझं मी अनन्य शरण होईन तैसा, आणि मी स्वतः तुला अनन्य शरण होईन, असं ज्ञानदेव सांगतात. ये तुलेनी पैसया सुटलाची आहासी धनंजया, घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तू ते. आणि म्हणून म्हणतात की पार्था, तू सहज मुक्त झालायस आता आणि सगळ्या पाशातून मोकळा झालेला आहेस तू. आता तू कुठल्याही बंधनात, येतुलीने अपसया सुटलाची आहासी धनंजया, सगळ्यातून तू सुटलेला आहेस, जे सगळ्या पाशातून तू मोकळा झालेला आहेस. तेव्हा आता माझा हा जो काही ब्रह्मांड व्यापी जो सगळा हे आहे, प्रकाश आहे, घेई मज प्रकाशोनिया, तो प्रकाशाचा तू आता अनुभव घे. सोडवीन तू ते, मी तुला आता प्रकाशित करून घेईन आणि या संसार बंधनातून सोडवीन. आता या संसारात तू गटांगळ्या खात राहणार नाहीस. किती आश्वासन दिले भगवंतानी, खात्री. इथं वॉरंटी गॅरंटीचा भागच नाही आहे, सगळं परमनंट देऊन टाकलेलं आहे, कायमचं. आणि ती आपल्याला आस किंवा ओढ राहायला पाहिजे. तर देवीला सुद्धा आपण तीच प्रार्थना केली ना, की मला सगळं हे मिळू देत, सर्व सुख मोक्ष सगळं मिळू दे. येतुलेनी पैसया सुटलाशी आहासी धनंजया, घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तू ते. या कारणे पुढती हे आधीन वाहे चित्ती, मजे एकासी ये सुमती जाओनी शरण. आता म्हणून काय म्हणतायत, या कारणे पुढती, आता पुढं तू काही विचार करू नकोस. हे आधीन वाहे चित्ती, आता तुझ्या चित्तामध्ये, मनामध्ये आधी आणि व्याधी असे शब्द असतात ना, तो आधी शब्द त्यांनी कसा वापरलाय, अगोदर अशा अर्थी नाही वापरला. तर मानसिक चिंता असतात त्याला आधी म्हटलं जातं आणि शारीरिक असतात त्याला व्याधी म्हटलं जातं. म्हणून कसलीही आधी करू नकोस, म्हणजे चिंता करू नकोस. मजे एकासी ये सुमती, तू फक्त मलाच जाणोनी शरण. मजे एकासी सुमती शरण ये, जाणोनी शरण ये, मला एकट्याला तू फक्त शरण ये असं सांगतायत भगवंत. आणि मद्रूप हो, बाकी तुला चिंताच राहणार नाही, कुठलीच काळजी राहणार नाही. बघा ना, त्या भगवंतांना म्हणजे त्या गुरुजींना त्या कलेक्टरच्या रूपात विद्यार्थी कायमची, म्हणजे एक 100 रुपये पण सत्पात्री दान ज्याला म्हणतात ना, योग्य ठिकाणी आणि त्याचा सदुपयोग करणारा भेटला तर त्याचं सगळं जीवन कसं कल्याणमय होऊन जातं. तसंच इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू मला फक्त शरणी बस
आणि मद्रूप होऊन जा. हे अभेदरूप माझं समजून घे, जाणून घे. आधी नवा हे चित्ती, आणि आधी म्हणजे चिंता सांगितलं मी, की ती चिंता तुझ्या मनामध्ये आणूच नकोस, कसलीच चिंता करू नकोस. तरी सोहम बोधे धनंजया, तरी सोहम बोधे धनंजया तुही, होई माझ्या ठाई एक रूप. अगापणासी न मानिता भिन्न, माझे कपण जाणावेजी. तयासीच नाव सुनिश्चय जाण, अनन्य शरण येणे मज. घटाची अनाशे घटाकाश जैसे, स्वभावे प्रवेशे महाकाशी. नाही आता ही काही उदाहरणं हां चालेल. मज ही शरण रिघोनी स्वभावे, मागू ते उरावे जीवत्वेची. ऐसे बोलावया बुद्धी सरसावे, तरी धिक्कारावे ती ये लागी. खरं ही झाली होती सरळ. दासी लागी जरी राजा अंगीकारी, तरी बरोबरी पावे त्याची. ही त्या दिवशीच्या मला वाटतं अभंगाच्या उभ्या राहिल्या होत्या, कारण मी खूण करून ठेवली होती. मग मी विश्वेश स्वभावे भेटेन, तुटे ना बंधन जीवत्वाचे. ऐसेही न बोले जरी कोणी, नकोची ते कानी येऊ देऊ. म्हणून मद्रूप होऊनी पांडवा, करणे जी सेवा माझ साच माझी. सहज ती भक्ती करोनिया प्राप्त, साधी परमार्थ येणे ज्ञाने. मग ताकातून काढिले जे लोणी, जाईना मिळोनी पुन्हा ताकी. परिसाच्या स्पर्शे लोहाचे सुवर्ण, होता ते गंजोन जाई काय. ही त्या दिवशी उदाहरण आहेत. काष्ठापासोनिया प्रगटला अग्नी, राहेना कोंडोनी पुन्हा काष्ठी. तैसे अद्वयत्वे अहंता सांडोन, येताची शरण मज लागी. मग धर्माधर्म बंधनापासून, न लागता क्षण मुक्त होसी. अर्जुना, आता आजच्या ओव्या इथून सुरू झाल्या. अर्जुना भास्कर देखे का अंधार, प्रबोधी गोचर नोहे स्वप्न. प्रबोधी म्हणजे जागेपणात स्वप्न कुणी पाहतो का? नाही. तैसा तू मद्रूप होता मीची एक, सर्व सर्वात्मक सर्वातीत. तया विण दुजे उरावया काही, कारणची नाही पाहू जाता. तुझे पाप पुण्य मीच पंडू सुता, होईन सर्वथा ऐशा रीती. म्हणून तू मनी धरोनी अहंता, धर्माधर्म चिंता नको वाहू. पडता क्षणीच सलिली लवण, सलील होऊन राहे जैसे. तैसे येता मज अनन्य शरण, सर्व ही होईन मीच तुझे. मानणे आपणा मजहून भिन्न, होय जे कारण सर्व बंधा. तया द्वैत रूप पाण्या पापातून, तया द्वैत भाव रूपी पापातून. सुटशील ज्ञान होता माझे, माझ्या ज्ञाने द्वैत लोपलानी भ्रांत. अर्जुना तू मुक्त स्वभावेची, करोनिया घेई ऐसे माझे ज्ञान. तुझ सोडवीन लवल आहे, म्हणून निश्चिंत शरण हे साच. मज एकासीच जाणोनिया. पुढच्या ओव्या नंतर बघूया. ऐसे सर्व स्वरूप, ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्ण. आता कसा आहे भगवंत? तर सर्व रूप रूपसे म्हणजे सगळ्यांचं रूप असणारा, म्हणजेच विश्वरूप असणारा. आणि सर्व दृष्टी डोळसे म्हणजे सगळ्यांना पाहणारा, सर्व द्रष्टा ज्याला म्हणतात तसे. आणि सर्व देश निवासे म्हणजे सगळ्या देशामध्ये वास्तव्य करणारे, सर्वत्र सगळ्या देशात म्हणजे प्रत्येक ठिकाणी वास्तव्य करणारे. बोलिले श्रीकृष्ण, असे श्रीकृष्ण अर्जुनाला बोलतायत. कुणाला बोलतायत? जे श्रीकृष्ण स्वतः विश्वरूप आहेत, सर्वरूप आहेत, सर्वदृष्टी डोळस आहेत, म्हणजे सर्व दृष्टीनं सगळं पाहू शकतात, रूप सुंदर आहेत आणि सर्व देशामध्ये निवास करतात
असे श्रीकृष्ण आता अर्जुनाला बोलतात. काय म्हणतात? मग सावळास कंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू तो. आता हा सुवर्ण कंकण ल्यालेला असा हो श्यामवर्णी उजवा हात त्यानं पुढा केलेला आहे. सावळास कंकणू, भगवंताचा रंग सावळा आहे. कंकण घातलेले आहेत आणि त्यांनी आपले बाहू पुढं पसरलेले आहेत. आपला हात पुढं केलेला आहे आणि बाहू पसरुनी दक्षिणू आलिंगीला स्वशरणू, जो त्याला शरण आलाय अशा त्या अर्जुनाला त्यानं आलिंगन दिलेलं आहे. भक्तराजू तो. किती छान वाटतं ना भक्तराज म्हणण्यापेक्षा भक्तराजू. तर त्या भक्तराज अर्जुनाला त्यांनी आलिंगन दिलं, कारण तो आता त्यांना शरण आला. कारण मगाशी त्यांनी सांगितलं की मला हे जाणून तू मला शरणी. न पावता जयाते काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागवते वो सरले. आणि मग भगवंताचा अनुभव कुणाला प्राप्त झालेला आहे? तर वेदांना भगवंतांनी काय केलं आत्ता सांगितलं तसं सुवर्ण कंकणले आलेले श्यामवर्णी असा उजवा हात त्यांनी पुढं केला आणि भक्तराजाला आलिंगन दिलं. आणि तो भगवंत अनुभव वेदांना सुद्धा प्राप्त न झाल्यामुळं प्रज्ञेला किंवा काकोटीला मारून न पावता जयाते काखे सुनी बुद्धी ते. अहो अगदी वेदांना सुद्धा जो प्राप्त झालेला नाही त्यानं प्रज्ञेला काय केलं तर काखोटी मारले. काखे सोनी बुद्धी ते. आणि तो बोलणे मागवते ओ सरले. वेदवाणी ही मौन झालेली आहे, मौन स्वीकारून माघारी वळलेली आहे. आणि प्रज्ञेला काखोटीला मारले, कारण तिथं बुद्धी चालत नाही. बुद्धीच्या पलीकडचा आहे हा भगवंत, जो वेदांनाहीच अनुभव आलेला नाही, ज्याची प्रज्ञासुद्धा काखोटीला आता मारून टाकलेली आहे, म्हणजे आवळून ठेवलेली आहे, जखडून ठेवलेली आहे. आणि वेदवाणीनं मौन स्वीकारलेलं आहे. असे ते भगवंत त्यांनी आता अर्जुनाला आलिंगन दिलेलं आहे. अजून एक ओवी बघू. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी ही अटक ते द्यावया मिख खेवाचे केले. आणि हे अशी ही अलौकिक अशी परमवस्तू जी आहे की जे काही विलक्षण आणि मानवी हे तर्काच्या पलीकडचं आहे. बुद्धीसी ही अटक आहे, बुद्धीला सुद्धा जी अडकाठी आणते किंवा गूढ आहे, तर्काच्या पलीकडचं आहे, ते वाणीला आणि तरळ अशा बुद्धीला सुद्धा मर्यादा आणतं. ते द्यावया मिख खेवाचे केले. तर ते परब्रह्माची अनुभूती आपल्या भक्ताला देण्यासाठी त्यांनी काय केलं तर आलिंगनाचा बहाणा केला आहे. मिख म्हणजे निमित्त केलेलं आहे. खेवाचे केले, खेव म्हणजे आलिंगन. तर आलिंगन देण्याचं केवळ निमित्त केलं किंवा बहाणा केला आणि त्यांनी आता त्याला आपलंसं केलेलं आहे. सर्वदृष्टीची या योगे जो डोळस सर्व देशी वास असे ज्याचा. सर्व रूपाची या योगे रूपवंत देव तो श्रीकांत बोलील आहे. सावळ्या श्रीकृष्णे मगस कंकण प्रेमे पसरोन सव्य बाहू. सव्य म्हणजे उजवा. भक्तराज पार्था दिले आलिंगन अनन्य शरण आला जो का. न पावता जेथे परतली वाचा लागे ना बुद्धीचा पाड जेथे. इथं जिथं बुद्धीचा पाड लागत नाही, अशी जिथं वाचा अडकलेली आहे तिथं तो इथल्या काही 1, 2, 3 ओवी सांगते. मगरत्न कंकण मंडित पसरोनी उजवा हात जो श्यामलपणाने शोभत इंदीवर वा मेघापरी. असा बाहू उभारून अर्जुना दिले आलिंगन
सद्भक्त अनन्य शरण प्रेमे धरिला हृदयी तो, जे तत्व पाहता समोरी लज्जितो हुनी अंतरी, वाणी फिरते माघारी मनबुद्धी सहसंकोचे. इथंच थांबूया, 10 पर्यंत झाल्यात ओव्या. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरं वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरुगो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.